व्हिडिओमध्ये खूप मजा येणार आहे, कारण की तनिष्क आपल्याला सांगणार आहे तब्येतीसाठी कोणती गोष्ट चांगली आहे आणि कोणती वाईट. ओके, सो तनिष्क तू रेडी आहेस ना? ओके, सो व्हिडिओला सुरुवात करूया. ओके फ्रेंड्स, तर माझ्याकडे हे 2 आयटम्स आहे. तनिष्क, हा कोणता फ्रूट आहे? ड्रॅगन फ्रूट. कोणता आहे? ओके, आणि कोणत्या कलरचा आहे? येस, पिंक कलरचा. ह्याच्या आतमध्ये माहिती का फ्रेंड्स, असे चांदण्यासारखे काळे काळे दाणे असतात आणि हे खाल्ल्यावर काय होतं, आपल्याला ड्रॅगन सारखी शक्ती मिळते. कुणासारखी? अशी शक्तिशाली, अशी आपण शक्तिशाली होतो ना ड्रॅगन सारखं. हा, आणि हे खायला कसं लागतं, असं गोड, असं ज्युशी असतं ना, गोड. आणि आपली इम्युनिटी खूप स्ट्रॉंग होते. आणि सेकंड आहे हे कॅडबरी. कॅडबरी खूपच छान लागते ना फ्रेंड्स, खूप गोड असते, यम्मी असते. पण ह्याच्यामध्ये माहिती का, खूप सारी साखर असते. काय असते? साखर, जी आपल्या पोटासाठी चांगली नसते. आणि हे खाल्ल्यावर ना, ह्याचे जे दाणे असतात त्या कॅडबरीचे, ते आपल्या दातात जाऊन अडकतात ना, आणि मग आपल्या दातामध्ये कोण येतं माहिती का? कॅव्हिटी होते आपल्या दातामध्ये ना. आपले दात खराब होतात, दात दुखायला लागतात ना. सो रोज रोज कॅडबरी खायची नाही. सो मला सांग, ह्याच्यामध्ये कोण विनर आहे? कोण जीत गया? कॅडबरी जीत गया या ड्रॅगन? येस, क्या बात है, ड्रॅगन. इसको अभी का अभी आईएएस खूप सारी घोषित कर शक्ती दो. देते ना. सो आता दुकानात गेलं तू काय मागणार पप्पाला आणि मम्मीला? ड्रॅगन मागणार की चॉकलेट? ड्रॅगन मागणार. येस, आमच्यासाठी हा ड्रॅगन विनर आहे आणि चॉकलेट साठी बिग नो. ओके फ्रेंड्स, माझ्याकडे हे 2 आयटम्स आहे. हा आहे मिस्टर कोकोनट. हा खूप उंच हिरवगार झाडावर असतो. हा खूप सारं ऊन आणि आणि पावसाचं शुद्ध पाणी पितो, माहितीये. आणि ह्याच्या पोटामध्ये काय असतं माहितीये का? ह्याच्या पोटामध्ये एक ज्यूस तयार होतो ना, आणि त्याला म्हणतात कोणतं पाणी? नारळ पाणी. नारळ पाणी. जेव्हा तू खूप थकतो ना, असं म्हणजे तू खूप धावतो आणि खूप खेळतो, तुला खूप सारा घाम येतो ना, आणि तू हे पिलंस ना, तुला सुपर हिरो सारखी पॉवर येते. कुणासारखी? सुपर हिरो सारखी पॉवर येते. सो हा काय आहे? सुपर ज्यूस आहे. आणि आपल्याकडे दुसरा आहे हा थम्स अपचा कॅन. राईट? तुला आवडतं हे? पण तुला माहितीये का, ह्याच्यामध्ये साखरेचा खूप मोठा डोंगर असतो. खूप सारी साखर असते, माहितीये. ही साखरमुळे आपले दात किडू शकतात, आपले दात दुखू शकतात. आणि हे आहे ना, हे उघडला कसा आवाज येतो सांग मला? हा, फुस असा आवाज येतो. हे जे बबल्स आहेत ना, हे जे बुडबुड आहेत ना, बुडबुड आहेत ना, ते त्याच्यामुळे आपल्या पोटामध्ये अशी गुडगुड गुडगुड होऊ शकते आणि आपलं पोट दुखू शकतं. सो या मला सांग, आता कोण सुपर हिरो आहे? हा सुपर हिरो आहे का हा नारळ पाणी सुपर हिरो आहे? कोण आहे? कोण जीत गया? येस, नारळ पाणी जीत गया ना. सो आपण आता कधी पण बाहेर गेलो आणि खूप ऊन लागलं आपल्याला, तर तू काय मागणार पप्पा मम्मीला? हे ज्यूस मागणार का नारळ पाणी मागणार? येस, शाबाश मेरे शेर, आज मुद्दतों बाद जश्न मनाने को दिल कर रहा है. सो थर्ड राउंड मध्ये आहे माझ्याकडे सुपर डुपर पालक. सांग मला कोणता कलर आहे तनु? येस, ग्रीन कलर. मस्त हिरवीगार आहे ना फ्रेंड्स. सो ह्याच्या पानांमध्ये खूप सारा आयर्न आणि विटामिन्स असतात. आणि हे खाल्ल्यावर आपल्याला काय येते माहितीये का? खूप सारी शक्ती येते. तुला हवी ना खूप सारी शक्ती? हा. सो आणि हे खाल्ल्यावर आपले डोळे पण कसे होतात सांग मग? खूप सुंदर होतात ना, तीक्ष्ण होतात. हा, खूप तीक्ष्ण आणि शार्प होतात ना. हा, आणि आपण नेहमी अभ्यासामध्ये, खेळण्यामध्ये पुढे राहतो ना. सो ही पालक खाल्ल्यावर आपण पोपाय सारखे स्ट्रॉंग होतो. आणि आपल्याकडे दुसरीकडे आहे हे फ्रेंच फ्राईज. तुला आवडतं फ्रेंच फ्राईज? फ्रेंच फ्राईज तर सगळ्यांना आवडतं, पण ते बटाट्यापासून बनतं. आणि बघ किती सारा तेल आहे ना, असं वाटतं स्विमिंग करून आले तेलामध्ये ना. तेलामध्ये स्विमिंग करून आले. हा, ह्याच्यामध्ये खूप सारा फॅट आणि खूप सारं ऑइल असतं फ्रेंड्स. आणि हे खाल्ल्यावर काय होतं माहितीये का? आपण असे गोल मटोर होतो, आपलं पोट असं पुढे येतं बघा, असं गोल मटोर होतं ना. आणि आपण आळशी बनतो, आपण एकाच जागेवर बसून राहतो
छे, आपल्याला आळशी बनायचं आहे का? नाही ना? हा, तर मला सांग कोण विनर आहे? हे फ्रेंच फ्राईज विनर आहे का पालक विनर आहे? पालक. कैसा लगा मेरा मजाक? अरे पालक. फ्रेंच फ्राईज मध्ये किती सारं ऑइल आहे. हे बघ, स्विमिंग करून आलेत ते. हे बघ किती सारं ऑइल आहे. आपला घसा पण खराब होणार, सगळं ऑइल ऑइल होणार. सो आपल्यासाठी कोण विनर आहे? हे पालक. बोल पालक. जीवावर आहे नाही. पालक. येस. सो नेक्स्ट टाइम जर मम्मीने पालकचा पराठा किंवा पालकची चपाती पुरी बनवली तर खाणार ना? नाटक नाही करणार ना? येस, आमच्यासाठी ही पालक विनर आहे. ओके, सो नेक्स्ट राऊंड मध्ये आहे आपल्याकडे मिसेस काकडी. कोण आहे ही? काकडी. कोणत्या कलरची आहे सांग? ग्रीन व्हाईट. वाव, ग्रीन व्हाईट कलरची आहे ना? तुम्हाला माहिती आहे फ्रेंड्स, ह्याच्यामध्ये खूप सारं पाणी असतं. काय असतं? पाणी. जेव्हा आपण खूप उन्हाळा असेल किंवा आपण खूप खेळून आलो आणि काकडी खाल्लं तर आपल्याला काय होतं? मस्त शरीरात थंडगार होतं ना? आपल्याला एनर्जी भेटते, राईट? आणि नेक्स्ट आहे आपल्याकडे हे बटाटो चिप्स. आवडतं तुला? बटाटो चिप्स आवडतं. पण तुला माहिती आहे का हे पॅकेट किती दिवसापासून बंद असतं ना? आणि ह्याच्यामध्ये खूप सारं मीठ आणि खूप सारं ऑइल असतं ना? सारखं जास्त मीठ खाल्ल्याने काय होतं? आपल्या घशाला कोरड होते आणि आपण सारखं पाणी पितो ना? आणि आपल्याला खोकला पण होऊ शकतो ना सारखं चिप्स खाल्ल्यावर ना? सो चिप्स बघितलं काय बोलायचं? बेक नो, राईट? सो मला सांग आजची मॅच कोणी जिंकली? कोण जिंकलं? कोण विनर आहे? काकडी विनर आहे का चिप्स? काकडी. येस. सो तुला भूक लागल्यावर मग तुम्हाला काकडी मागशील ना कापून? हा, मस्त असं लिंबू पिळून देईल, राईट? ओके, सो आमच्यासाठी काकडी विनर आहे. नेक्स्ट राऊंड मध्ये आहे माझ्याकडे हे अंड ना? हे अंड कोणत्या कलरचं आहे? व्हाईट कलरचा आणि आतमध्ये पिवळ्या कलरचा गोळा आहे ना? आणि अंड्यामध्ये खूप सारे विटामिन्स प्रोटीन्स असतात ना? हे अंडा खाल्लं का होतं माहितीये का? आपली हाईट एकदम अशी उंच होते आणि आपण असं खूप फास्ट धावतो ना? सो हे अंड कसं आहे? यम्मी आहे का? हा, अंड खूप यम्मी आहे. सो अंड हे खूप हेल्दी, आपल्याला खूप स्ट्रॉंग बनवतं, राईट? हा, आणि दुसरीकडे आहे आमच्याकडे ही छान अशी मॅगी ना? बघ कशी छान दिसते ना? आणि खायला पण कशी एकदम चवदार आहे ना? यम्मी ना? पण ह्याची माहिती का मॅगी कशापासून बनवली जाते? मैद्यापासून. आणि जेव्हा मैदा आपल्या पोटात जातो तेव्हा ती पोटामध्ये जाऊन चिकटते ना? आणि मग आपण असं आळशी बनतो ना? आणि मॅगी आपल्याला हेल्प करते का ग्रोथसाठी? करते का? नाही करत ना? तिच्यामध्ये काहीच नसतं, प्रोटीन विटामिन काहीच नसतं. सो रोज रोज मॅगी खायची नाही. सो मला सांग आता कोण विनर आहे? मॅगी विनर आहे का आपला हा सुपर अंडा विनर आहे? हा. सो नेक्स्ट टाइम भूक लागली की मम्मीला काय सांगणार तू? की मम्मी मला मॅगी नको, मला हे अंड मस्त असं उकडून दे किंवा मस्त असं फ्राय करून दे ना? चाट मसाला टाकून. आवडतो ना? हा, असं आमच्यासाठी कोण विनर आहे? हा अंडा. बोल अंडा. येस, अंडा विनर आहे. ओके, सो फायनल राऊंड मध्ये आहे आपल्याकडे हा सुपर डुपर पीनट बटर ना? हा खरा खुरा शेंगदाण्यापासून बनवला जातो फ्रेंड्स. आणि ह्याच्यामध्ये खूप सारं विटामिन्स प्रोटीन्स असतं आणि आपले जे हातपाय असतात ते खूप स्ट्रॉंग बनवतं. माहिती तुला पीनट बटर? हा, आणि आपण खूप मस्त असं उंच उड्या मारू शकतो, फास्ट मध्ये सायकल चालवू शकतो आणि आपण कधीच दमत नाही ना? सो हा पीनट बटर खूप स्ट्रॉंग आहे. आणि दुसरीकडे आहे आपल्याकडे हा मस्तपैकी चॉकलेट स्प्रेड. बघा किती छान दिसतोय ना? किती गोड असतो, पण ह्याच्यामध्ये खूप सारी साखर आणि ऑइल असतं. ते आपल्याला खूप आळशी बनवतं. जास्त साखर खाल्ल्यामुळे काय होऊ शकतं? आपल्या पोटात दुखू शकतं, आपले दात किडू शकतात. आणि मग आपण अशा आळशी बनणार, टीव्ही बघत बसणार. आपल्याला आळशी बनायचंय का? पीनट बटर हे चॉकलेट स्प्रेड जास्त खाऊन? नाही ना?
नाही. सो मला सांग मग कोण विनर आहे आपल्या दोघांमध्ये? कुणी मॅच जिंकली आहे? इसने जीता या इसने? कोणी जिंकली आहे? येस, पीनट बटर. बात तो सही है. दौड़ना तो पड़ता है. फ्रेंडला तुला विचारेल मी काय लावू, चॉकलेट स्प्रेड लावू का पीनट बटर लावू? तू बोलायचं पीनट बटर लाव. ओके ओके. सो आमच्यासाठी विनर आहे हा पीनट बटर. फ्रेंड्स, व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर